नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आज आपण आलो आहे खाटू श्यामच्या दर्शनासाठी आणि तुम्ही इथे गर्दी पाहू शकता। खूप गर्दी आहे कारण जसं जसं कलियुग वाढत चाललेलं आहे तसंच श्याम बाबांची प्रचिती देखील वाढत चाललेली आहे। आपण या ठिकाणी गाडी जी आहे ती पार्क केलेली आहे आणि रिक्षा करून मंदिराकडे चाललेलो आहोत। तर श्याम बाबांची कहाणी खूप प्राचीन आहे, खूप मोठा इतिहास आहे जो प्रत्येकाला माहिती नाही। तर श्याम बाबाचे नाव हे बर्बरिक आहे। त्यांनी महादेवाची खूप कठीण अशी तपश्चर्या केली होती आणि महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना 3 बाण हे वरदानात दिले होते। तर हे 3 बाण तीनही लोकांवरती जिंकण्याचे सामर्थ्य ठेवणारे होते, जसे की स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक। ज्यावेळी महाभारत चालू होते या युद्धात बर्बरिकलाही भाग घेण्याची इच्छा झाली। त्यांनी त्यांच्या मातेलाही तसं सुचवले। त्यांच्या माता म्हणाल्या, मला वचन दे की तू जे हरणार आहेत त्यांच्या बाजूने लढशील आणि दुसरं वचन दे की कोणी काही मागितलं तर तू नाही बोलणार नाहीस। मातेला वचन देऊन बर्बरिक युद्धभूमीच्या दिशेने निघाले। ही गोष्ट कृष्णाला समजली कारण ते अंतर्ज्ञानी आहेत। कृष्णाने ब्राह्मणाच्या रूपामध्ये बर्बरिकची वाट अडवली आणि विचारले, बाळा तू कोण आहेस, तू कुठे निघालास? बर्बरिकने सर्व हकीकत सांगितली। कृष्णाने समोर दिसत असणाऱ्या पिंपळाच्या झाडाचे सर्व पानं छेदण्याची इच्छा दर्शवली व एक पान पायाखाली दाबले। बर्बरिकने बाण सोडून सर्व पान छेदण्याची आज्ञा दिली। सर्व पानं छेदून बाण कृष्णाच्या पायाला फिरू लागला। कृष्णाने ओळखले, जर हे लढले तर युद्धाचा परिणाम बदलून जाईल। त्यांनी बर्बरिकला आपले शीशदान मागितले व आपली ही ओळख करून दिली। बर्बरिकने आपल्या हाताने शीशचे दान दिले आणि कृष्णाने त्यांना वरदान दिले की कलियुगात तू माझ्या नावाने ओळखला जाशील, तू हरणाऱ्याचा सहारा होशील आणि तुझ्या दारात आलेला भक्त रिकाम्या हाताने कधीच जाणार नाही। एवढेच नाही तर ज्यांच्या नशिबात मी दुःख लिहिलेले आहे त्यांना दुःखच मिळेल, ज्यांच्या नशिबात मी सुख लिहिलेले आहे त्यांना सुखच मिळेल। परंतु जे भक्त तुझ्या दारामध्ये येतील तर त्यांचं नशीब बदलण्याची ताकद सुद्धा तुझ्याकडे राहील। तू त्यांचं दुःख सुखामध्ये बदलून टाकशील। त्याचसोबत या ठिकाणी 3 अत्तराच्या बाटल्या ज्या आहेत त्या घेऊन यायच्या असतात। 2 अत्तराच्या बाटल्या बाबांना भेट द्यायची असते किंवा वाहायची असते आणि 3री अत्तराची बाटली जी आहे ती घरी घेऊन जायची असते। ज्यावेळेस आपण जी मागितलेली मन्नत आहे ती पूर्ण झाली, जी इच्छा आहे ती पूर्ण झाली तर आपण ती 3री बाटली बाबाला अर्पण करण्यासाठी घेऊन यायची असते। तर तुम्ही या ठिकाणी श्यामबाबांचं दर्शन घेऊ शकता। मी अगदी थोडक्यात अशी ही श्यामबाबांची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।